इराण पेटलंय, रस्त्यावर हिंसाचार, मृत्यू आणि दहशत आहे. 35 लोक ठार झाले आहेत आणि 1200 पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. आणि राष्ट्राध्यक्ष देश सोडून रशियाला पळून जाण्याच्या तयारीत आहे. इराणमध्ये हे ऐतिहासिक संकट का उफाळलंय? या आंदोलनामागे कारण काय आहे? इराणमध्ये अर्थव्यवस्था कशी कोलमडली आणि आता इराणच्या या परिस्थितीचा अमेरिका फायदा घेऊ शकतो का? सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. इराणमध्ये ऐतिहासिक संकट उफाळलंय आणि त्याचं मुख्य कारण काय तर अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आर्थिक अनिश्चिततेवरून देशभरात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामध्ये आतापर्यंत किमान 35 लोक ठार झाले आणि 1200 पेक्षा जास्त नागरिकांना ताब्यातही घेण्यात आलंय. महागाई विरुद्ध सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभर पसरलेलं आहे आणि तीव्र होत चाललंय. तेहरानच्या भव्य ग्रँड बाजारापासून ते 27 प्रांतांपर्यंत लाखो लोक रस्त्यावर उतरले. बाजारातील व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक रियालच्या ऐतिहासिक जे स्तर खालावतोय त्यामुळे त्रस्त झाले. रियाल हे तिथलं चलन आहे, जसं आपलं रुपये आहे. दर दिवसाला महागाई वाढती आहे आणि मूलभूत जीवन साहित्य घेणं आता कठीण झालं आहे. संकटच वाढत चाललंय. जर तुम्हाला आठवत असेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये इराणनं आपल्या चलनात बदल केला होता आणि हा बदल महागाईमुळे केला होता. इराणनं नोटांवरून 4 शून्य हटवले. या बदलानंतर 10,000ची नोट ही 1 रुपयाची झाली. वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक व्यवहार सोपा व्हावा यासाठी हे करण्यात आलेलं होतं, असं त्याचा उद्देश होता. इराणचं चलन रियाल हे इतकं कमकुवत झालंय की ते आता कागदापेक्षाही स्वस्त झालंय. त्यामुळे 4 शून्य कमी करावे लागले. अमेरिकन डॉलरसाठी तब्बल 11,50,000 रियाल मोजावे लागतात, म्हणजे आपल्याकडे आपण 90 रुपये म्हणतो. 35 ते 40% महागाईचा दर गेल्या अनेक वर्षापासून इराणमध्ये. हा दर कधी 50% देखील पोहोचतो, जो किमान 10 असला पाहिजे. सरकारची धोरणं यासाठी कारणीभूत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी नागरिक हे रस्त्यावर उतरलेत आणि नागरिकांचा रोष पाहायला मिळतो. आणि बाजारामध्ये ठिय्या आंदोलन देखील नागरिकांनी केलं. त्यावर सुरक्षा दलांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या. काही ठिकाणी सुरक्षा दलांनी रुग्णालयात ताबा घेतल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामुळे नागरिक हे जागतिक पातळीवर आता कशा प्रकारे त्रस्त झालेत हे दिसू लागलंय. ही सध्या इराणमधील सर्वात मोठी आंदोलनाची लाट आहे. 2022 नंतरची सर्वात मोठी लाट म्हटलं जातं. आर्थिक संकट आता राजकीय आणि सामाजिक प्रश्नांमध्ये रूपांतरित झालंय. आता सरकार आणि जनता यामधला संघर्ष हे वाढत चाललाय. तर आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की इराणमध्ये महागाई इतकी कशी वाढली बरं? तर असं झालंय की इराणमध्ये आयात जास्त आणि निर्यात कमी होते. त्यामुळे चलनाचं जे मूल्य आहे ते सातत्यानं घसरत चाललंय. इराणची राष्ट्रीय चलन, ज्याला आपण रियाल म्हणतो, रियालची व्हॅल्यू ही अमेरिकन डॉलरच्या समोर फारच कमी आहे. ज्यामुळं खाद्यपदार्थ, मेडिसिन आणि इंधन हे जे आयात करावं लागतं त्याचे दर आकाशाला जाऊन भिडले आहेत. सरळ भाषेत सांगायचं झालं तर चलन कोसळलं की आयात महाग होते, म्हणजे इम्पोर्ट महाग होते आणि त्यानंतर महागाई वाढते आणि नागरिकांच्या खर्चाला तुगलकीचा फटका बसतो. आता जीवन महागडं झालंय आणि संघर्षमय झालाय. त्यामुळं देशामध्ये संताप आहे. पूर्णपणे देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालाय. आता अमेरिका इराणवर ताबा यातून मिळवू शकतो का असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण या देशामध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष खामेनी देश सोडून रशियाला पळून जाण्याच्या चक्करमध्ये आहे. आता यातून एकच प्रश्न आहे, आंदोलनाची ही लाट थांबणार की इराणमध्ये मोठ्या बदलाचे काहीतरी मोठे संकेत मिळणार? येत्या काळात याबाबत स्पष्टता येईलच. पण सरकारच्या वाईट धोरणांमुळे देशाची परिस्थिती किती वाईट होऊ शकते याचं इराण हे एक उदाहरण आहे. भारतातील वाढती महागाई अशाच एका उद्रेकाची वाट पाहते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.